अधिवेशनाचा अंतिम आठवडा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून गाजवण्याची शक्यता. भोंदूबाबा अशोक खरातच्या मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता. भोंदूबाबा खरात नकली साप आणि वाघाच्या कातड्यानं भाविकांना लुटायचा. नकली खडे आणि रत्न दैवी असल्याचा दावा करत विक्री करायचा. एसआयटी तपासात खरातच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. खरातची पोलिसांसमोर घोषणा. चौकशीला आणल्यावर पोलिसांनी खरातला घोषणा द्यायला भाग पाडलं. भोंदूबाबा खरात मिरगावात कमरेला बंदूक लावून फिरायचा. स्थानिकांची माहिती. खरातनं दहशतीच्या जोरावर शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या. खोटे गुन्हे दाखल केले. स्थानिकांचा आरोप. भोंदूबाबा खरात प्रकरणी शिवनिका संस्थानाच्या ट्रस्टींचीही चौकशी होणार. एसआयटी संबंधितांना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता. आर्थिक व्यवहारांचा तपासही होणार. सूत्रांची माहिती. भोंदूबाबा खरातच्या मिरगावातील फार्म हाऊसवरील कर्मचाऱ्यांची चौकशी. वॉचमॅन आणि कर्मचाऱ्यांसह मंदिरातील पुजाऱ्यांचीही चौकशी. एसआयटी तपासात भोंदूबाबा खरातबद्दल अनेक खुलासे समोर. गुवाहाटी ते खरात बाबाचा आश्रम हा महाराष्ट्राचा सध्याचा राजकीय प्रवास. भोंदूबाबा प्रकरणावरून सामनातून शिंदेंच्या शिवसेनेवर टीका. एकट्या चाकणकरांचा राजीनामा घेऊन प्रकरण दडपता येणार नाही. महाराष्ट्रातलं अर्धमंत्रिमंडळ भोंदूगिरीत लीन झालंय. सामनातून निशाणा. भोंदू खरातचा एसआयटीकडून नाशिक पोलिसांच्या ताबा तर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी खरातला एसआयटीकडून ताब्यात घेतलं. खरातला चौकशीसाठी नाशिकच्या क्राईम ब्रांच युनिटच्या कार्यालयात आणलं. भोंदूबाबा अशोक खरातचा हात छाटणाऱ्याला 1 लाखांचा बक्षीस देणार. गनिमी कावा संघटनेची घोषणा. पुण्यातील बालगंधर्व चौकात आज अशोक खरात विरोधात आंदोलन होणार आहे. पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या पोपटराव पवारांकडून खरातांचं कौतुक केल्याचा एक व्हिडिओ समोर. पोपटराव पवारांकडून भोंदूबाबा अशोक खरातचं तोंड भरून कौतुक. खरातला अवगत असलेल्या ज्ञानाचा वापर सिंगापूर, जपानसारखे देश करत असल्याचा पोपटराव पवारांचा दावा. भोंदूगिरीशी आमचा कुठलाही संबंध नाही. भोंदू अशोक खरातचं कौतुक करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पद्मश्री पोपटराव पवार यांचं स्पष्टीकरण. हिवरे बाजारमधील मंदिराच्या कामावेळी भोंदू अशोक खरातशी संबंध आला. पवार यांच्याकडून स्पष्टीकरण. घरगुती गॅस सिलेंडर 14.2 किलोऐवजी आता 8 ते 10 किलोच्या प्रमाणात देण्यात येणार. गॅस तुटवड्यामुळे सरकारचा मोठा निर्णय. जेवढा गॅस असेल तेवढे पैसे आकारले जाण्याची शक्यता. व्यावसायिक एलपीजीच्या वाटपात अतिरिक्त 20% वाढ करण्यास केंद्राची मंजुरी. आजपासून निर्णय लागू होणार. त्यामुळे एलपीजी एकूण वाटपावर 50%च्या वर पोहोचले. भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा मोठी घसरण. सेन्सेक्समध्ये 1334 अंकांची घसरण तर निफ्टी 400 अंकांनी घसरला. आखाती देशातील युद्धाचा शेअर मार्केटवर परिणाम. मुरबाडमध्ये पहाटेपासूनच गॅस एजन्सी समोर रांगा. गॅस घेण्यासाठी नागरिकांच्या पहाटेपासून रांगा. मुरबाडमधील एचपी गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा. पुण्याच्या तळेगाव ढमढेरीमध्ये गॅस सिलेंडर भरण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा. गॅसचा तुटवडा आणि वितरणातील विलंबामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. पुण्यात शिधापत्रिकेवर पुन्हा रॉकेलचं वितरण सुरू करण्यात येणार. त्यासाठी पुरवठा विभागाकडून पूर्वीच्या परवानाधारकांची संख्या, परवान्याचं नूतनीकरण, नवे अर्ज यांची माहिती मागवली. धाराशिव जिल्हा प्रशासनाकडून ग्रामीण भागात रॉकेल पुरवठा करण्याचा निर्णय. सिलेंडर तुटवडा निर्माण झाल्यानं बंद झालेला रॉकेल पुरवठा पुन्हा सुरू होणार आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रॉकेल पुरवठा करण्याचा निर्णय. कोल्हापूर जिल्ह्यात गॅस सिलेंडर नंतर आता पेट्रोल आणि डिझेलसाठी गर्दी. पेट्रोल संपण्याच्या भीतीने कोल्हापूरकरांच्या पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा. भुदरगड आणि कागल तालुक्यामध्ये रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंपावर प्रचंड गर्दी. भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये भारत पेट्रोल पंप 3 दिवसापासून बंद. भंडाऱ्यात अनेक पंपावर इंधन उपलब्ध नसल्याने परिस्थिती गंभीर. इंधन टंचाईवर तात्काळ उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचा प्रश्न ऐरणीवर. छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास 1 किलोमीटर लांब रांग. 35 रुपये दरवाढ होऊनही गॅस मिळत नसल्याने ऑटो चालक अडचणीत. केवळ एकच ऑटो एलपीजी गॅस सुरू असल्याने गर्दी.
परभणीच्या सोनपेठमध्ये गॅस एजन्सी चालकाकडून मध्यरात्री नागरिकांना गॅस बुकिंगच्या पावत्यांचं वाटप. गॅस टंचाईमुळे नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेता पुढाकार. नागरिकांना शिस्तबद्ध पद्धतीने पावत्यांचं वाटप करण्यात आलं. पावत्यांच्या आधारे नागरिकांना आजपासून गॅस मिळणार. बीडच्या परळीमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे इंडक्शन नंतर आता इलेक्ट्रिक चुलींची मागणी वाढली. चुलीमध्ये लाकूड, कोळसा, गोवऱ्या यासारख्या इंधनाचा वापर करता येतो. उद्धव ठाकरेंचा नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदेंचा आज निरोप समारंभ. अमोल मिटकरी, राजेश राठोड, रणजितसिंह मोहिते पाटलांचाही समावेश. विधान परिषदेतील 9 आमदार मे महिन्यात निवृत्त होणार. नागपूरमधील वंचित आणि काँग्रेसच्या आजच्या मोर्चाला अटी शर्थींसह परवानगी. मात्र मोर्चा संघ मुख्यालयावर नेण्यास पोलिसांचा स्पष्ट नकार. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज मनसेची महत्त्वाची बैठक बोलावली. शिवतीर्थ निवासानी सकाळी 11 वाजता मनसेच्या बैठकीचं आयोजन. राज्यभरातील मनसे सरचिटणीस, नेते या बैठकीला उपस्थित राहणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली आज विधानभवनात महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन. सातारा जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरणानंतर या बैठकीला विशेष महत्त्व. विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयात बैठक.